विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून तसेच पालपेणी गावची ग्रामदैवत श्री खेमवर्धन मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच यजमान गावची ग्रामदैवतीच्या चरणी नतमस्तक होऊन साईबाबांना तिवार वंदन करून रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री साई तरुण मित्रमंडळ कोंडे मधलीवाडी यांचे मी श्री खेमवर्धन पालखी पथक पालपेणी तल्याचीवाडी यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याजवळ सादर करीत आहे पौराणिक देखावा संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरील मांडे। ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची भक्तीची आणि योगशक्तीची। ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये ब्रह्मवृंदाच्या साक्षीने रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले। तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरपूर्वक वागू लागले। पण विसोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडांचा द्वेष करीत असत। त्यांना संन्यासाची पोरं म्हणून हिणवत असत। असंच झालं, दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्तीदारांना मांडे खाण्याची इच्छा झाली असता त्याला लागणारं कापड घरी नव्हतं। त्यामुळे मुक्ता ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेली। पैठणच्या विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदारांना भरला होता। त्यामुळे दुकानदारांनी तुम्हा संन्यासाच्या मुलांना काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारले। मुक्ता हिरुजली, घरी आली, रडू लागली। आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं दुःख तिला झालेलं। तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं, काय झालं मुक्ते? मुक्ता रडत ज्ञानदादाला सांगू लागली, ज्ञानदादा, निवृत्ती दादांनी कधी नव्हे ते मांडे खाण्याची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही। काय झालं? ज्ञानदादा, विसाजी काकाने मला फुटकं खापर देखील मिळू दिलं नाही, हाकलून लावलं। विकाऱ्यानं मांडे खाण्याचे कष्ट ढवळलं म्हणून अपमान केला। काही इतकेच ना, तयारी तर कर, आपण करू मांडे। अरे पण कसे करायचे मांडे? तू तयारी तर कर। ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ताला होती। मुक्ता उठली, तयारीला लागली। मांडे बनवण्यासाठी लागणारं पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवलं होतं, फक्त गरज होती ती खापराची। तयारी झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा, कुठे आहे रे कापर? कशावर भाजू मी मांडे? ज्ञानेश्वरांनी भगवंताचं स्मरण केलं, ओणवे झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल बुंद तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितले, मुक्ते थाप माझ्या पाठीवर। अशी मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवरती मांडे तापू लागली। एकीकडे मुक्ता कशी बरे मांडे बसते हे बघण्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले। विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग। शास्त्रीबुवा व संन्यासाची पोरं पण डोळे मांडे खायचे, या मुक्तेला खापर सुद्धा मिळू दिलं नाही। बघतोच ना कसे मांडे वाजते ती। चला अहो विसाजी पंतात, चला काही काठी करतात ते बघूया, अंदाज घेऊ, मग मुळी बांधू असं म्हणताय। बघ चला। इकडे निवृत्तींची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली होती। ते मांडे फारच छान झाले ना। याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला। इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झाले। निवृत्तीने मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं, पण खापर न मिळून देण्याने विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे बसते। त्यासाठी विसाजी पंत आणि शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले आणि आश्चर्यचकित झाले। विसोबा, काय बघतोय? अहो ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्ता मांडे बांधते, आश्चर्यच आहे। शास्त्रीबुवा, अहो चमत्कारच आहे हा। लोक म्हणतात त्याप्रमाणे मुलं खरंच अवतारी आहेत। विसोबा, मी खरंच त्यांची माफी मागतो। इतकी वर्षे या भावंडांना खूप शाही याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता। क्षमा असावी ज्ञान माऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात, चुकलो मी, क्षमा असावी, क्षमा असावी। त्याच वेळी ज्ञानेश्वरांच्या मुखातील ते गोड शब्द, विसोबा काका, दृष्टी नितळ केले तर सारं सात्विक दिसतं,
तुमच्या दृष्टीचा भ्रम गेला यातच सारं काही आहे. पण विसोबा काका, तुम्हाला खेचरासारखं राहावं लागेल आणि यापुढे विसोबा साठे नाही तर विठोबा खेचे म्हणून ओळखलं जात. शेवटी विसाजी पंथांना त्यांची चूक समजली आणि ज्ञानेश्वरांना शरण आले. सुंदर असा सादर केला तो या ठिकाणी हे मैदान पालखी मुक्त पथक पालखीने या संघानं सुंदर असं पौराणिक देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि या देखाव्यानंतर त्यांना शेवटची आता 20 मिनिटे सादरीकरणाला आणि 10 मिनिटे पंचांना निकाल सादर करायला म्हणजे फक्त 30 मिनिटांचा कार्यक्रम या ठिकाणी शिल्लक आहे. आतापर्यंत जशी सुंदर साथ दिलीत तशीच साथ इथून पुढे फक्त 30 मिनिटे आपल्या सर्वांकडून मी या ठिकाणी अपेक्षितो. चला संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी प्रवेश होते. मागील 2-3 वर्षाचा थोडासा नौका संघ त्यांना चांगले प्रयत्न प्रयत्न केले. डोक्यावर समोर हातामध्ये 2 पुस्तक निरंजन आणि या ठिकाणी पहिला प्रवेश केला जातोय. पहिली प्रदक्षिणा घातली जाते कोंडेगावच्या ग्रामदेवत सुधारीच्या चरणावर. पहिली प्रदक्षिणा साईबाबांच्या चरणावर आणि अर्थातच पहिला नमस्कार असणार आहे तो टोटाल सुधारीला साईबाबांना आणि या इथल्या आयोजक मंडळींना. संघाकडून सुद्धा डोक्यावर समोर घेऊनच या ठिकाणी साष्टांग दंडवत घालण्याचा प्रयत्न दिसतो. अतिशय सुंदर निश्चितता राहायला पाहिजे. अवघड प्रकार आहे परंतु निलया सादर केला जातो पालकांनी संघाकडून. मंडळीने सगळे प्रयोग करून आपल्या समोर सादर करायला आपण पाहतो फक्त एका मिनिटात किंवा काही सेकंदात, पण तो सादर करण्यासाठी खूप मेहनत त्या पाठीमध्ये असते त्या कलाकारांची. शिवाय ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मधल्या पिरियडमध्ये पालखी खांद्यावर घेऊन उभं राहण्याचं काम या ठिकाणी चोख पार पडलंय या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. चला धकेश माळी आणि त्याचे सगळे सहकारी चोख कामगिरी पार पडलेले संघ या ठिकाणी प्रवेश करतो. सगळ्यात पुढे भगवी पताका डौलानं फडकवणारा निशाणवाला, गजापाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 2 ढोल 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, सनई सूर आणि सनई. या संघातले हे सगळ्यात वयोवृद्ध सनई वादक पण अप्रतिम सनई वाद्य सुंदर असा स्वर लागतो आणि जुन्या काळातली जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या सुद्धा या कलाकाराच्या या सनईतून अनेक वेळा मी ऐकलेल्या आहेत. बघूया आज सुद्धा ऐकायला मिळतात का. आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये साईतरण मित्रमंडळाच्या वतीनं पुढाकार घेतला होता ते विपुल नलावडे आणि त्यांचे सगळे सहकारी.
चला वेळ काढू नका, पटकन आपली प्रॉपर्टी काय आहे ती सगळी आत घ्या. आज कोंड्यात आलोय की महाबळेश्वरला आलोय तेच काही कळेनासं झालंय. एवढी कडाक्याची थंडी पडली. बाई म्हणतात पाठीकडनं गरम वाफा येतात. सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं सादर केलं जातं. पालखी संघाकडून एका कलाकाराच्या डोक्यावर मालकी, इतर कलाकार त्याच्या बाजूला कमळाच्या पाकळ्या केलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या मस्तकावर या ठिकाणी प्रेक्षक निरंजन ठेवलं जातं. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी संघाने केलेली आहे. मामा अतिशय सुंदर.
सुद्धा या वयात सुद्धा नुसते वाजवत नाही तर वाजवण्याबरोबर ते नाचतात सुद्धा. साई तरुण मित्र मंडळ कोल्हे नगरवडी 19वा वर्धापन दिन सोहळा आणि या 19व्या वर्धापन सोहळ्यामध्ये मागील 19 वर्षामध्ये दरवेळेला काहीतरी वेगळं सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ग्रामस्थांनी या मंडळाने केलेला आहे. कधी पालखी स्पर्धा झाल्या, कधी गगन स्पर्धा झाल्या, कधी नमन स्पर्धा झाल्या, काही वेळेला चांगले चांगले कीर्तन झाले, अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी या रंगमंचावर सादर केले आपल्याला मिळाले. निश्चितच या मंडळाचं कौतुक करायला तिथं थोडं एका छोट्या वाडीतले हे सगळे कार्यकर्ते एकत्रित एक दिलानं हा साईबाबांचा उत्सव या ठिकाणी संपन्न करतात. भारतीय संघ सोबतचा संघ या स्पर्धेतला आपली चिंदी उडवणार होता. बरोबर तोड होताना होता कामा नये अशा पद्धतीने आमच्या पंचांचे काम लगेच लावणारे जातात. सुंदर असं पालखीला सहकार देऊन नाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आज या पालखी संघामध्ये ढोलवादक सुद्धा एकमेकांकडे ताळमेळ असणं गरजेचं आहे. एक नंबरच्या मुख्य त्यांचं धैर्य आहे, त्याच्या नजरेचा इशारा इतरांना कळणं गरजेचं आहे. कलाकाराच्या डोक्यावर पालखी दिली जाते, परात आणली जाते. हा कलाकार सुद्धा इतरांप्रमाणे ही परात पुरवण्याचा प्रयत्न करणार. बघूया यशस्वी होणार का.
ठिकाणी त्यामध्ये विशेषतः टाळाचा वापर भजनामध्ये होतो, कीर्तनामध्ये होतो. या ठिकाणी या पालखी नृत्यामध्ये टाळाचा वापर केला जातो.